परत जागे सोडा आई आपली परीक्षा बघायला लागली मग आपण पण त्याची बघायला पाहिजे का नाही. महिला वर्ग जर शेजारी जर बसल्या तर समोर किती मोठा गायक आहे त्यांचं लक्ष त्याच्याकडे नसते, त्यांच्याच गप्पा चालू आता असं झालं तसं झालं. ते घरातलं जे काय आहे ते सगळं तिथं बसून करून काढते. तुझ्या घरी काय चाललंय, माझ्या घरी काय चाललंय, समोर कार्यक्रम चाललाय त्याला काय गेलं. धार्मिक कार्यक्रम असो नाही तर सामाजिक असो त्याचा चुकला साक्षात तो भगवंत सुद्धा त्या बाईला आंघोळू शकला नाही तर मी कोण आहे. असाच बारा गेल्याच्या नंतरला महिला वर्गाच्या दोघींचं बोलणं चालू होतं. आता कार्यक्रम संपला तरी त्यांचं चालू होतं बोलणं. मग मी विचारलं माझं मावल्या होमल्या असा काय विषय होता तुम्ही घन विषय बोलत होता की एवढा सोन्यासारखा गायक त्यांनी खर्च करून आणला पण तरी सुद्धा तुमचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. काय भांडण होतं म्हणजे काय सांगायचं भाऊ तुम्हाला, आमच्या घरचे तरच लई वेगळे आहे. मग तिने तिच्या त्या सासूची जी थोड सांगितली सुनाने बरं का, ज्या सुना इथं बसलेल्या असतात त्यांनी पण ऐकायचं सासांनी पण ऐकायचं की सुना तुमच्याबद्दल पाठीमागे काय बोलतात काय गाणं सांगतात लोकांना. हे गाणं लय महत्वाचं आहे, आनंदाचं गाणं, एन्जॉय करून जायचं गाणं. तर ती म्हणते काय पहिली वाली म्हणते मैत्रीण तिला का ग बाई तुला उशीर का झाला, म्हणजे दुसरी वाली तिला सांगते काय अगं केली बाई मी खिचडी लायच घाई घाई अगं केली बाई मी खिचडी लायच घाई घाई कशाला उपास धरला माझ्या सासूबाई. म्हणली सासूबाई सगळ्याचा उपास नाही म्हणली बाई माझ्या मावली चालली सासूबाईचं काढलं बघा बघा ती म्हणते की उपास सगळ्यांच्याच सासा धरतात नाही म्हणली माझ्या सासूचं लई आहे म्हणली काय काय माझी सासू कशी आखरी तर भक्ती करते माझी सासू भक्ती करते का म्हणले तुझी सासू भक्ती करते पण माझी सासू भक्ती कशी करते जेव्हा नवरात्र येते तेव्हाच पहाटे 4 वाजता उठते घासा कसं देव घासायचा सुरुवात आता देवाला बाहेर आंघोळ बिंघोळ करून जे देवाला घासायला सुरुवात करते आणि देवाला घासता घासता लगेच आवाज झाला का झाला का फराळ म्हणून कसं आखरी भक्ती करते ग नुसतं झिरकं खायला आणि नाही दिल्यावर काय होतंय मग डोळे फाडून बघती तुम्ही 2 मिनिटं बसा रिलॅक्स बसा एक खायला मागते का आणि नाही दिलं डोळे फाडून बघते का हात धुवून माग लागते दिवसभर शल्क शल्क चरत राहीन फराळ खाईन वेफर खाईन केळे खाईन सफरचंद खाईन दूध पिईन आणि काय म्हणून नवरात्राचा उपास आहे माझा दिवसभर शल्क शल्क चरत राहीन
म्हणले सासूबाईचं झालं का अजून आहे नाही म्हणले पुढं तर लय आहे म्हणले पुढं काय कर ही बळच अंगात आणते ग आणते ग बया आणते ग आणते ग बया आणते ग आणते ग बया आणते ग अगं ते म्हणले तर देव आहे देव येत असं नाही बाई म्हणले असं कोणचा देव आहे असं कोणचा देव म्हणले तुला काय त्रास होतो त्या देवाचा म्हणले सांगते ना ही बळच अंगात आणते ग लाव कुकू मलाच म्हणते ग आणते ग बया आणते ग आणते ग बया आणते ग आणते ग बया आणते ग ही बळच अंगात आणते ग लाव कुकू मलाच म्हणते ग लखाबाई लगेच म्हणते ग आणते ग बया आणते ग आणते ग बया आणते ग आणते ग बया आणते ग लखाबाई लगेच म्हणते ग अगं कोरड्यानं सासरा हाणते ग आणते ग बया